व्यासपीठावर उपस्थित खासदार अनिल बोंडे, खासदार भगवंत वानखेडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके, आमदार प्रताप अडसट, आमदार राजेश वानखेडे, आमदार उमेश यावलकर, आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलरामजी काळे, आमदार सुमित वानखेडे, आमदार दादाराव केचे, माजी आमदार प्रवीण पोटे, माजी आमदार जगदीश गुप्ता, आदरणीय संत श्री सचिनदेव महाराज, आपल्या या हार्ट हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सावरकर, ट्रस्टी सुधीर दिवे, मनोज वाडेकर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व अतिथीगण आणि विशेष रूपाने ही कॅथलॅब ज्यांनी डोनेशनमध्ये दिलेली आहे असे MECT हॉलचे प्रकल्प संचालक श्री विखे आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींनो, काही वर्षापूर्वी मी या ठिकाणी कार्यक्रमाकरता आलो होतो। त्यावेळच्या परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जसं दिवे साहेबांनी सांगितलं की संत अच्युत महाराजांनी या समाजातल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याकरता विशेषतः त्यांना जी प्रेरणा मिळाली त्या भावनेतून त्यांनी या हॉस्पिटलची निर्मिती करण्याचं स्वप्न आपल्या सहकाऱ्यांसमोर मांडलं। मला आठवतं अनेक वर्षापासून या सगळ्या ट्रस्टी मंडळींनी, त्यावेळी भैयासाहेब देशमुख अध्यक्ष होते, मी ज्यावेळी आलो होतो त्या कार्यक्रमाला, आणि त्यावेळी सगळ्यांनी मिळून 5-5, 10,000 रुपये गोळा करून लोकांकडनं या हॉस्पिटलची सुरुवात केली। नंतरच्या काळामध्ये अनेक लोकांनी मदत केल्यानंतर CSRमधून काही फंड मिळाला, कॅथलॅब मिळाली आणि या हॉस्पिटलचं कामकाज सुरू झालं। परंतु अच्युत महाराजांचा आशीर्वाद या हॉस्पिटल मागे आहे आणि आज 2 नाही तर 3री कॅथलॅब मिळालेली आहे। आणि हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरीब लोकांचे ऑपरेशन्स निशुल्क या हॉस्पिटलने करून अनेक गरीब लोकांचे प्राण वाचवलेले आहेत। मी आता डॉक्टर सावरकरांना प्रश्न विचारत होतो की एवढे हार्टचे पेशंट आहेत, तर आधीच्या काळामध्ये जेव्हा हॉस्पिटल नव्हते हार्टचे, मुंबईला जावं लागायचं, तेव्हा यांचं काय होत होतं? तर त्यांनी सांगितलं की त्यांना समजतच नव्हतं हार्टचं आपल्याला बिमारी आहे म्हणून, आणि लोक तशीच मरत होती। जर हे हॉस्पिटल झालं नसतं तर या हजारो लोकांचे प्राण वाचले नसते। ते वाचवण्याचं काम अच्युत महाराजांनी केलं आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्व ट्रस्टींनी परिश्रम करून आज एवढ्या भव्य हॉस्पिटलची निर्मिती केली। 8 मजली इमारत, 3री कॅथलॅब, 65,000 ऑपरेशन्स, हा आपल्यामध्ये एक रेकॉर्ड आहे। याबद्दल मी सर्वप्रथम संत अच्युत महाराजांचा जो आशीर्वाद या हॉस्पिटलच्या मागे, आपल्या सगळ्यांच्या मागे आहे, त्यांच्या आशीर्वादामुळेच हे झालं, त्यांना अभिवादन करतो आणि या सर्व ट्रस्टी मंडळींचं मनापासून अभिनंदन करून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण संत तुकाराम महाराजांचं ते वचन नेहमी लक्षात ठेवतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या समाजामध्ये खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेची सेवा करणं हेच खऱ्या अर्थाने ईश्वर कार्य आहे। हाच मानवतेचा धर्म संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला शिकवला, हा सेवेचा मंत्र आपल्याला गाडगे महाराजांनी दिला की या समाजामधल्या दीन पडीत शोषित लोकांची सेवा करणं। आणि मला अनुभव आहे की मी ज्यावेळी आमदार झालो त्यानंतर मी सातत्याने आजपर्यंत अनेक लोकांचे हार्टचे ऑपरेशन्स करून दिली, जवळपास 1,00,000 ऑपरेशन झाले असतील। अनेक लोकांना कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स करून दिले, अनेक लोकांना पाय लावून दिला, हात लावून दिले, कानाच्या मशीन लावून दिल्या। आणि ज्यावेळी माझा ॲक्सिडेंट झाला
त्यावेळी लाल दिव्याची गाडी होती, मी विरोधी पक्षाचा नेता होतो. मी होती, मी होतो, माझी पत्नी होती, माझी मुलगी होती, मुलगा होता आणि सिक्युरिटी गार्ड होता आणि पोलीसवाला डीबी कार्डचा ड्रायव्हर होता. 9-10 गाड्या बरोबर होत्या, पण जो ड्रायव्हर होता त्याला कॅटरॅक्ट होता आणि त्यांनी सरळ गाडी ट्रकवर नेऊन आदळली 80 किलोमीटरच्या स्पीडने. आणि त्या ट्रकच्या खाली जो एक टायर होता, त्या टायरमुळे आमचे प्राण वाचले. पूर्ण वरतून गाडी पूर्ण दबून गेली. जेव्हा गाडी लोकांनी बघितली तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की एवढ्या ॲक्सिडेंटमधून सगळी गाडी बेचिराख झाली, तुम्ही वाचलेच कसे हेच समजत नाही. हे एक आश्चर्य आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं याचं एकच कारण आहे की ज्यावेळी मी अशा अनेक हार्टच्या लोकांची ऑपरेशन्स केली, अजूनही पण माझ्याकडे असे 15-15, 20-20 लोक येतात. आमच्या नागपूरच्या झोपडपट्टीमध्ये एक यादव नावाचा कार्यकर्ता आहे, त्याने आता 1000 ऑपरेशन्स लोक गोळा करतो तो झोपडपट्टीतून आणि माझ्याकडे घेऊन येतो आणि ते मग एक गुलाबाचं फूल घेऊन येतात. आता मला थोडं वाईट सवय, माझ्याकडे कोणी हार, गुच्छ आणि फुलं आणले की माझं माथं भडकते, मला काही आवडत नाही. पण ते येतात आणि मी त्याला म्हटलं कशाला खर्च करता, तर म्हणतात साहेब आपल्याजवळ माझ्याजवळ द्यायला तर काहीच नाही, कमीत कमी माझं प्रेमाचं प्रतीक म्हणून एक फूल हातात घ्या. आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. तेव्हा मी नेहमी सांगतो की या हजारो लोकांचे जे आशीर्वाद मला मिळाले म्हणूनच माझा प्राण वाचला असा माझा विश्वास. आपण जेव्हा गरिबांची सेवा करतो, कोणाला त्यांच्या अडचणीत दुःखात मदत करतो, तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळतं. ही गोष्ट खरी आहे की प्रामाणिकपणे जेव्हा आपण गरीब माणसाची सेवा करतो त्याचा आशीर्वाद आपलं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. आणि अच्युत महाराजांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकप्रबोधनाचं, लोकशिक्षणाचं, लोकसंस्काराचं कार्य केलं. रामायण महाभारताचे दाखले देत आपला भविष्यातल्या समाजाची निर्मिती होत असताना माणूस कसा घडावा याकरता प्रयत्न केला. पण हा समाज जो घडत असताना या समाजामधली माणसं कशी असावी, या समाजासमोर उद्दिष्ट कोणतं असावं, या समाजामधल्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भावना मनात ठेवून समाजातल्या गरीब माणसाची सेवा कशी करावी, हे केवळ भाषणातून किंवा मार्गदर्शनातून त्यांनी सांगितलं नाही, तर त्यांनी स्वतःच्या कृतीतून त्याची सुरुवात केली. त्याचं स्मारक म्हणजे संत अच्युत महाराजांच्या नावाने असणारं हे हार्ट हॉस्पिटल. आता सावरकर साहेबांनी, दिवे साहेबांनी सांगितलं की आम्हाला यांनी मदत केली, आम्ही सगळ्यांनी केली, देवेंद्रजींनी पण मदत केली. आणि ही सगळी मदत झाली जी असेल यात आमचं श्रेय नाही आहे. या हॉस्पिटलची सगळ्यात मोठी पुंजी काही असेल तर अच्युत महाराजांचा आशीर्वाद तुमच्या मागे ही सगळ्यात मोठी पुंजी. त्यांच्या मनामध्ये असणारी गरीब माणसाबद्दलची तळमळ आणि त्या तळमळीतून उभं झालेलं हॉस्पिटल, आणि त्यामुळे हा जो वारसा आहे हा नक्की पुढे वाढणार आहे. माझी हॉस्पिटलच्या डॉक्टर सावरकर, दिवे साहेबांना, मनोजजींना सगळ्यांना विनंती आहे की एकदा या हॉस्पिटलची व्हिजन तयार करा. कारण जसं दिसलं तसं वाढवत नका जाऊ. आणि या हॉस्पिटलची व्हिजन तयार करताना मेडिकल, पॅरामेडिकल, PG, आता मेडिकल कॉलेज एकदम उघडणं गोष्ट वेगळी आहे, पण या संदर्भामध्ये ही कोर्सेस देखील जर आपण केली ती मॅनपॉवर इथे वापरायला मिळेल. इथे येणाऱ्या गरीब लोकांकरता राहण्याची व्यवस्था करायची आहे, त्याकरता धर्मशाळा असेल. ज्यावेळी हॉस्पिटल सुरू झालं त्यावेळी अडचणीची स्थिती होती, त्यामुळे मोठा प्लॉट घेता नाही आला. पण येणाऱ्या काळामध्ये हॉस्पिटलच्या जवळपास, कारण एकेकाळ असा होता इकडे रस्ताच नव्हता, त्यामुळे या ठिकाणी स्वस्त किमती होत्या, पण आता जमिनीच्या किमती सगळीकडे वाढलेल्या आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे मोठा लँड बँक हॉस्पिटलची तयार करून भविष्याची योजना तयार करा. मला विश्वास आहे की संत अच्युत महाराजांचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे, कुठल्याही पैशाची कमी पडणार नाही. कारण हा एक यज्ञ आहे.
गरीब माणसाच्या सेवेकरता, सामान्य माणसाच्या सेवेकरता, आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वाद जो आहे हा सगळ्यात मोठी पुंजी आहे. आज आपण या ठिकाणी कॅथलॅब टाकली, अनेक वेगवेगळे इक्विपमेंट आणले, अशा अनेक गोष्टी गरज आहे. मी नागपूरमध्ये माझ्या आईच्या स्मरणार्थ आता एक डायग्नोसिस सेंटर बिल्डिंग पूर्ण झाली, पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन होणार. आता MRI काढायचा असेल तर 12,000 रुपये लागतात. अनेक गरीब लोक माझ्याकडे येतात, म्हटलं साहेब मला MRI काढायचा आहे, पैसे नाही. तेव्हा माझ्या मनातही असं लक्षात आलं की आपणही काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. MRI, CT स्कॅन, डायलिसिस, एक्सरे आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आता आम्ही तिथे सुरू करतो आहे. 10 ते 12,000 रुपये MRIला लागतात. आम्ही 800 रुपयामध्ये MRI करायचं ठरवलं. CT स्कॅनला 5 ते 6,000 रुपये लागतात, 600 रुपयात करणार आहे. डायलिसिस 200 रुपयात करणार आहे. आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे रिपोर्ट आणण्याकरता 15,000 रुपये लागतात, ते 200 रुपयात करणार आहे. आणि जागतिक दर्जाचे इक्विपमेंट आणणार. खरं म्हणजे गरीब माणसाकरता ही गरज आहे आणि हीच ईश्वर सेवा आहे. हे हॉस्पिटल म्हणजे मंदिर आहे. मी ज्यावेळी सत्य साईबाबांच्या आपल्या आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आश्रमात गेलो होतो, त्यावेळी तिथे मोठं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये अमेरिकेतून, जगातून अनेक डॉक्टर येतात आपली सेवा देण्याकरता आणि हजारो लाखो लोकांचे ऑपरेशन्स करतात. दिवेसाहेब, आता अँजिओग्राफी आणि ओपन हार्ट सर्जरीपर्यंत काही आता उपयोग नाही आहे. आता हार्ट ट्रान्सप्लांटेशन, लंग्स ट्रान्सप्लांटेशन ही गरज आहे आणि हे आता आपल्याकडे होत नाही. तुम्हाला माहिती असेल, माझे प्रायव्हेट सेक्रेटरी मंडलेकर म्हणून कोविडच्या काळात जवळपास डेड झाले म्हणून डॉक्टरने घोषित केलं आणि स्पेशल फ्लाईटनी त्यांना चेन्नईला नेलं आणि MGM हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना पुन्हा जीव प्राप्त झाला. येणाऱ्या काळामध्ये लंग्स ट्रान्सप्लांट करणं, हार्ट ट्रान्सप्लांट करणं देखील खूप मोठं काम आहे. त्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या हॉस्पिटलची एक विजन तयार करा आणि ती विजन तयार केल्यानंतर त्या प्लॅनिंगप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करा. मला विश्वास आहे की संत अच्युत महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या मागे आहे आणि त्यांचा जेव्हा आशीर्वाद आहे तेव्हा आमच्यासारख्या अनेक लहान छोटे लोक देखील तुमच्याबरोबर आहे. देवेंद्रजी असेल, मी असेल, हे सगळे आमदार मंडळी असतील, आम्ही सगळ्या आपल्याला मदत करू. मी पालकमंत्री बावनकुळे साहेबांनाही सांगतो की आपल्याला DPDCमधून विशेष बाब म्हणून, हे सरकारी हॉस्पिटलसारखंच आहे, कारण 100% हे प्रॉफिट मेकिंग नाही आहे, हे गरिबांची सेवा करण्याकरता आहे. तेव्हा तुमच्या एक्सपान्शनकरता सरकारकडनंही काही मदत मिळू शकते का, याबद्दल त्यांनाही पण मी आपल्या वतीने विनंती करीन. CSR फंडातून काही निधी असेल तो देखील आपल्याला मिळवून देण्याकरता नक्की प्रयत्न करीन आणि आपण चांगली योजना आखा आणि संत अच्युत महाराजांना खऱ्या अर्थाने या प्रत्येक एक हार्ट ऑपरेशन जेव्हा होणार आहे आणि त्यांचे प्राण वाचणार आहे तर महाराजांच्या आत्म्याला सगळ्यात जास्त शांती मिळणार आहे. कारण या समाजातली ही दुःख शोषित पिढ्यांची बघूनच त्यांनी ही प्रेरणा आपल्याला दिली आणि त्या प्रेरणेतून आपण हे एवढं मोठं स्वरूप प्राप्त झालं. त्यांचा जसा आशीर्वाद आहे तसे सावरकर साहेब, दिवे साहेब, वाडेकर, सगळे ट्रस्टी यांचंही पण मोलाचं सहकार्य आहे. आज जे जुने ट्रस्टी होते भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली ते बरेचसे लोक आहेत, नाही आहेत, पण नवीन पिढी पुन्हा आली आणि त्याच भावनेने हे कार्य पुढे नेलं. हे असंच पुढे जात राहील आणि यात मोठं यश मिळेल आणि विदर्भातल्या सर्व गोरगरीब जनतेला आधार, त्यांचे हार्ट ऑपरेशन असतील, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी असेल, लंग्स ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल, या सगळ्या कामाकरता हे हॉस्पिटल त्यांचं प्राण वाचवण्याचं काम करेल असा मला दृढ विश्वास आहे. या सगळ्या कार्यात आपल्याला यश मिळो ही अच्युत महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या सर्व कार्यामध्ये पुढे नेण्यामध्ये जे जे सहकार्य मला करता येईल ते जरूर करीन असा विश्वास देतो. मला खूप समाधान झालं की मी जेव्हा आलो तेव्हा हॉस्पिटल लहान होतं, एकच कॅथलॅब होती, अनेक अडचणी होत्या
आज याचं भव्य स्वरूप पाहून मला देखील मनापासून खूप आनंद झाला. मी पुन्हा एकदा आपण सगळेजण टाळ्या वाजवून या सर्व ट्रस्टी मंडळींचं मनापासून स्वागत करा आणि अशा प्रकारचे ट्रस्ट तयार करून आपण गोरगरिबाची सेवा करण्याचं काम हातात घेतलं पाहिजे. आताच मी पंजाबराव देशमुखांच्या स्मृतिप्रित्यर्थ मला पुरस्कार मिळाला, त्या कार्यक्रमामध्ये होतो आणि मी हेच सांगितलं की आपण जे आपल्या इथे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, पंजाबराव देशमुख, शिवाजी महाराज सगळ्यांनी एकच संदेश दिला आहे की आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, सेवेच्या क्षेत्रामध्ये, विकासाच्या क्षेत्रामध्ये निरपेक्ष निस्वार्थी भावनेने समाजसेवा केली पाहिजे. गोरगरिबाचे अश्रू पुसले पाहिजे आणि त्या लोकांना सन्मानाने जगता येईल अशी स्थिती निर्माण केली पाहिजे. हीच आपल्या जीवनातली प्रेरणा आहे आणि म्हणून ते जर आपण कार्य केलं तर ते कार्य करणं हाच खरा राजकारणाचा अर्थ आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. त्यामुळे अशा गोरगरीब जनतेची सेवा करण्याची प्रेरणा हे हॉस्पिटल अनेक लोकांना देत राहील. अशा अनेक उपक्रमाची सुरुवात होईल आणि त्यातून निश्चितपणे ह्या गोरगरीब जनतेचे प्राण वाचवण्याचं, मोलाचं सहकार्य करण्याची संधी, भाग्य आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करतो. संत अच्युत महाराजांच्या चरणी वंदन करतो आणि 5 वाजता मला मुंबईमध्ये कार्यक्रम आहे. आज अजून 2 कार्यक्रमाला जायचं आहे आणि त्यामुळे घाईत असल्यामुळे आज सगळ्या प्रमुख लोकांची भाषणं होऊ शकली नाही. त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या संचालकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.